नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराज आज तुम्हाला बोलण्यासाठी आणि आज नागपंचमीच्या दिवशी असा संदेश देऊ इच्छित आहेत की स्वामी महाराज नागदेवतेच्या कृपेने आणि नागदेवतेच्या साथीने तुमच्या जीवनात असणारी विषारी लोक आणि विषारी संकटे आज दूर करत आहेत. स्वामी तुमच्या जीवनातील दुःख आज संपवून टाकणार आहेत. तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवत असाल आणि स्वामींवर प्रेम असेल तर आजचा हा संदेश तुम्ही स्वामींना तुमच्या केंद्रस्थानीच ठेवून हा संदेश डोळे मिटून ऐकून पहा. स्वामी म्हणतात की बाळा, तुझ्या जीवनात अशी काही लोक आहेत जी तुझ्यावर फुत्कारत आहेत. तुला दिसताक्षणी लांबूनच तुझ्यावर विषारी नजर टाकून तुझ्या जीवनामध्ये त्यांच्या जीवनात असणारे काटे, त्यांच्या जीवनात असणारी संकटे तुझ्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. पण बाळा, तू आज सावध राहा आणि आज ही शिकवण घे की तुझ्यापासून कोणी कितीही मोबदला मिळवण्याचा प्रयत्न केला आणि तुझा कितीही उपयोग करून घेण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना त्यांच्या जीवनात मी कधीही संपूर्ण त्यांना तुझे जीवन व्यर्थ करू देणार नाही. बाळा, रागाच्या भरात केलेलं काम, उचललेलं पाऊल आणि घेतलेला निर्णय हा नेहमीच चुकीच्या दिशेने जात आहे. तेव्हा प्रत्येक घटनेला काहीतरी कारण असतं. ज्या गोष्टीला कारण नसतं ती घटनाच म्हणता येणार नसतं. जे घडणार असतं त्याला तुझ्या दुःखातही तसंच असावं लागतं जसं तू विचार करत आहेस. बाळा, आता घाबरू नकोस. तू माझे बाळ आहेस. मी तुझी माता आहे. आज तुला हा शुभदिनी शब्द दिला आहे की तुझे रक्षण, तुझे पालनपोषण करण्याची जिम्मेदारी मी घेत आहे. तुझ्या कार्यात तुला यश, समृद्धी, सुख आणि भरभराट मी देत आहे. तुझं भाग्य आणि तुझे कर्म कधीच तुला खाऊ शकत नाही. ते तुझं नशीब आहे, कारण तुला माझी साथ मिळत आहे. बाळा, आता पाठीमागे फिरून पाहू नकोस. तुला आता पुढचे पाऊल टाकायचं आहे. ही स्वामी आई तुझ्यासोबत आहे. अरे, दुःखी होऊ नकोस. तुझी माऊली नेहमी तुझ्या पाठीशी तुझे रक्षण करत तुझी साथ देत आहे. मन लावून तू प्रत्येक काम केलंस तर तुला सगळं जमणार आहे. तुझ्या मनाची तयारी अगोदर कर, मग अशक्य हे शक्य करणारे स्वामी आई तुझ्यासोबत आहे हे तू काय विसरत आहेस. बाळा, चुकीच्या गोष्टींना कधीही साथ देऊ नकोस. ते तुला साथ कधीही देणार नाहीत जे तुझ्यासोबत चुकीने वागतात. तुझी भक्ती पूर्ण झाली आणि तुझा मार्ग देवापर्यंत गेला तर तुझ्या जीवनात कुठलेही संकट येत नाही आणि चांगल्या मार्गावर चालत राहिलास तर तुला कायम माझी साथ राहणार आहे. अरे बाळा, ज्याची नीती खरी उतरलेली म्हणजे वाईट असते तो व्यक्ती कधीही देवाचा प्रिय होऊ शकत नाही. ज्या व्यक्तीने दुसऱ्याच्या जीवनात दुःख आणून त्याच्या जीवनात सोंग करून सुखात राहण्याचा आणि आपला आनंद मिळवण्याचा प्रयत्न केलात ती नेहमी देवापासून दूर जाण्यासाठी एक एक पाऊल मागे जात असते. ज्याची नीती खरी साफ तोच जीवनामध्ये यशस्वी होणार आहे. बाळा, प्रत्येक सूर्योदयाला स्वामींना नमस्कार करायचा, कारण स्वामींनी तुझी ज्या देवावर श्रद्धा आहे त्या देवांनी तुला हा दिवस दिला आहे. जीवनाचे महत्त्व त्यांना विचार, जे एक एक क्षणासाठी हॉस्पिटलमध्ये पैसा गोळा करत आहेत. तुझं आयुष्य मग तर खूप सुंदर आहे. तुझं शरीर सदृढ आहे. तुझे मन स्वच्छ आहे. यापेक्षा श्रीमंती तुला आणखी कशाची हवी आहे. ज्याच्या प्रत्येक फांदीला सुखाची आणि दुःखाची पालवी आहे तोच व्यक्ती कधी ना कधी दुःखाची पानगळ करतो आणि सुखाची फुटवाल करून पालखी मिळवतो. तुला जमणार आहे. तू एकदा प्रयत्न करून तर बघ. तुझ्या पाठीशी मी नेहमीच आहे. तुझ्या आयुष्यात सुखाचे दिवस येणार आहेत. मग बाळा, मागे पाहू नकोस, पुढे चालत राहा. तुझं शिक्षण कमी असलं, तुला अनुभव येत नसला तरीही तुझं मन मोठं आहे म्हणून स्वतःला कमी समजू नकोस. तू निभवण्याची क्षमता राखतोस. ती क्षमता तू ओळखून घे आणि प्रत्येक संकटात, प्रत्येक वेळी मी तुझ्या सोबत आहे हे लक्षात ठेवून तू प्रत्येक गोष्टीमध्ये निर्भीडपणे
स्वस्थ राहून कार्य करत राहा. शोधत राहिलास तर तुला सर्व मिळेल. फक्त विश्वास ठेव. तुला यश नाही मिळालं तर अनेकांना आनंद वाटणार आणि तुझी प्रगती झाली तर सर्वात जास्त समाधान हे मला आणि तुझ्या मातापित्यांना होणार. अरे विश्वास ठेव, सोबत आहे बाळा मी, काळजी करू नकोस. स्वामी आईचा तू लढीवाळा बाळ आहेस. मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस. तुमचेही असे स्वामींवर प्रेम विश्वास असेल, तुम्हीही स्वामींना आई मानत असाल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. स्वामी आई तुमच्यासाठी भाग्याचे असे दार उघडणार आहे ज्या दारातून तुमच्यापर्यंत कधीच संकटे, दुःख, निराशा येणार नाही. आता स्वामी म्हणतात की अरे बाळा, तुझ्यासाठी मी पुन्हा येणार आहे. तुझ्या नेहमीच पाठीशी राहणार आहे. फक्त एकदा नामस्मरणाची साथ घे, प्रार्थना करत राहा. तुला मी आशीर्वादाचा प्रसाद नक्कीच देईन. तुझं दुःख कायम राहणार नाही, ते पुढच्या क्षणात संपणार आहे. तू दुःखांना विसरून जा बाळा. फक्त तुला आनंद मिळणार आहे हे विसरून नको, कारण मी तुझ्या सोबत आहे. बाळ, सगळं तुझ्या मनासारखं होणार आहे. आज ऐकल्यावर तुला चमत्कार घडताना दिसणार आहे. तुझं प्रामाणिक कार्य पाहता तुझी मनोकामना पूर्ण होणार आहे आणि हा दिवस तुझ्यासाठी आनंदाचा, चमत्काराचा घडणार आहे. अरे बाळा, विश्वासाची धार नेहमी करकरीत असते. ती टिकून राहते ती फक्त आपल्या स्वभावामुळे आणि आपल्या कर्मामुळे. कर्म जर तुमचे वाईट असेल तर तो विश्वास नक्कीच बोचट होतो. सत्य आणि असत्य यामध्ये एक पावलाचं अंतर आहे. त्यात विश्वास ठेव. पाऊल पुढे टाक. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हेही विसरू नकोस, कारण मी तुझ्या पाठीवर मायेने हात फिरवत आहे. नेहमीच तुझा आधार बनत आहे. पण आज मी तुझे आभार मानतो बाळा, कारण तू मी दिलेला प्रत्येक शब्द पाळतो आणि त्या शब्दाप्रमाणे वागण्याचा प्रयत्नही करतो. मला तुझ्यावर अभिमान आहे. तू माझं प्रत्येक शब्दाचे पालन केलेस. हे माझ्यासाठी खूप आनंदाची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे, कारण माझा विश्वास आहे की तू माझी सेवा कधीही सोडणार नाही आणि माझ्यापासून कधीही दूर जाणार नाही. मला आशा आहे की तू ज्या चुका केल्या आहेस त्या सोडाव्यात आणि पुढील आयुष्य सुखात, आनंदात, मनसोक्त जगून घ्यावे. माझी साथ तुला आहे हे विसरू नको. बाळा, येणाऱ्या दिवसात कसे राहायचे हे तुझ्या हातात नाही, पण येणारे जीवन कसे जगायचे आणि पुढचे विषय काय ठरवायचे हे मात्र तू आज ठरवून घे, कारण तुझे विषय मी आज तुझ्या साथीने आणि माझ्या मर्जीने पूर्ण करत आहे. बाळा, तुझ्या मनात जे दुःख आहे ते मला सांगून टाक आणि मन मोकळे करून जीवनाचा आनंद घे. बाकी सर्व माझ्यावर सोपव. मी तुझ्यासाठी दिवस रात्र मेहनत करण्यासाठी इथे उभा आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.